आज रविवार सकाळी 28 जून रोजी सियाने घटनास्थळावर आपण रिक्रिएशन केलेलं आहे. जशी घटना झाली होती त्या पद्धतीने परत एकदा सीन रिक्रिएट केलेला आहे. सर, यावेळी जे आहे ते आता सिया आणि चेतनची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे का, काय सांगता? तपासामध्ये जे काही वस्तू, जे काही परिस्थितीजन्य पुरावे तयार होतात किंवा काही आमच्याजवळ माहिती येते त्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे. सर, तपासामध्ये सियाने असं सांगितलं आहे का की लग्न मोडण्यापेक्षा एखादा म्हणजे खून केलेला? सध्या आमची चौकशी चालू आहे. त्याचा जो मोटिव्ह आहे तो आमच्या प्रोसिजरमध्ये आम्ही तर आपण सीन क्रिएशनसाठी घेऊन गेलो त्यावेळेस तिने तुम्हाला सहकार्य केलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या? तिने व्यवस्थित माहिती दिलेली. तपासामध्ये हे समोर आले का की या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग आहे? तपास चालू आहे, आणखीनही तपास चालू राहणार आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही पुरावे समोर येतील ते सर्वच आम्ही पडताळणार आहोत. सर, यामध्ये चेतनला सुद्धा पुन्हा लोहगडावरती घेऊन जाण्यात येणार आहे का, किंवा त्याच्याकडून देखील रिक्रिएशन करून घेण्यात येणार आहे? तपासामध्ये जी काही आवश्यक गोष्टी आहेत तपासी अधिकाऱ्याला वाटेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. त्यांचे जे वडील आहेत त्यांना तुला चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे का? या आम्ही सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे की या तपासामध्ये आवश्यक ती सर्व गोष्टीमध्ये आम्ही तपास करणार आहोत. सर, उद्या कोर्टात नेणार आहे. पोलिसांकडे असं म्हणजे माहिती येते की केसी वाढून मागणी पोलिसांकडे त्याचे प्रॉपर कारण आहे त्याची माननीय न्यायालय जे त्यांची स्थिती वाढून दिली. आम्ही उद्या चेतन आणि सियाला कोर्टामध्ये हजर करणार आहोत आणि तपास आतापर्यंत जो झाला आहे तो मान्य न्यायालयापुढे ठेवला जाईल आणि त्यानुसार आम्ही पुढे मान्य करू. सर, रिक्रिएशन आपण ज्या वेळेला केलं लोहगडावरती त्यावेळेला नेमका धक्का कुणी दिला होता? सियाने याबाबत काय सांगितलं? तिने दिला होता की चेतनने दिला होता? याबद्दल तपास चालू आहे. अजून आम्ही त्यामध्ये बऱ्याच गोष्टीवर काम करत आहोत, त्यामुळे आता सांगण्यात येऊ शकतो.